हॅलो एव्हरीवन, डॉक्टर योगेश जयवाल, एमडी होमिओपॅथ. आज आपण एक टॉपिकवर डिस्कस करणार आहोत, होमिओपॅथिक मेडिसिन्स. लोकांच्या मनामध्ये एक उत्सुकता लागून राहिलेली असते की होमिओपॅथिक मेडिसिन काय आहेत, नेमके कशी बनतात, कशापासून बनवलेली असतात, त्यात काही केमिकल्स तर नाही आहेत ना, त्यात काही हानिकारक घटक तर यूज केले जात नाहीत ना, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक मेडिसिन सारखेच आहेत ना, असे बऱ्याच जे काही भ्रम आहे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये किंवा रुग्णांच्या मनामध्ये असतो. त्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. होमिओपॅथिक मेडिसिन जे आहेत ते होमिओपॅथिक सायन्सवर बेस्ड आहे. जसं की होमिओपॅथिक सायन्स हे नॅचरल लॉ ऑफ क्युअर्स, नैसर्गिक जो काही नियम आहे त्या नियमावर बेस्ड आहे. त्यामुळे होमिओपॅथिक मेडिसिन्सचे जर स्रोत बघितले, सर्व काही नैसर्गिक स्रोत आहेत जे की आपल्या आजूबाजूला अवेलेबल्स असतात. जसं की आपण बघायला गेलो तर निसर्गामध्ये वनस्पती अवेलेबल्स आहेत, खनिज संपत्ती अवेलेबल्स आहे, ह्युमन बिंग्स अवेलेबल आहेत, डिसीज ह्युमन बिंग्स सुद्धा अवेलेबल्स आहेत. तर वनस्पतींच्या बाबतीत जर विचार करायला गेलं, वनस्पती मेडिसिन्स जे काही प्रिपेअर केले जातात, छोटासा डिफरन्स सांगायचं जर झालं, आयुर्वेदामध्ये बऱ्याच गोष्टींचा एक झाड असेल, झाडाचा पाला पाचोळा घेऊन म्हणा किंवा त्याचा काढा वगैरे तयार केला जातो. तसं होमिओपॅथिक मेडिसिन्समध्ये काढा वगैरे केला जात नाही. विशिष्ट वनस्पतीचा किंवा विशिष्ट फुलाचा किंवा त्या विशिष्ट मुळांचा अर्क घेतला जातो. तो अर्क घेऊन त्याला एक प्रोसेस असते, पोटेंटायझेशन. त्या बाबतीतही आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये डिस्कस करणार आहोत. पोटेंटाइज केल्याच्या नंतर त्याची क्वांटिटी कमी होऊन त्याची गुणवत्ता वाढवल्या जाते आणि त्यानुसार ते मेडिसिन्स जे आहेत ते बनवले जातात. निसर्गामध्ये किंवा वनस्पतींच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर मी 2-3 मेडिसिन जे काही सोर्सेस आहेत ते आपण इथे डिस्कस करू शकतो. होमिओपॅथिकमध्ये कॅलेंडुला म्हणून मेडिसिन यूज केले जातं. कुठे काही जखम वगैरे झाली तर सर्रास ते मेडिसिन्स वापरले जातात. झेंडूचं फूल किंवा गेंद्याचं फूल जे असतं त्याच्यापासून बनवलेलं आहे. दुसरं अगर बघायला गेलं, जेल्सेमियम म्हणून मेडिसिन्स असते, येलो जास्मिन पासून बनवलेली आहे. तिसरी जर अगर बघायला गेलं, अर्निका म्हणून काही पण ट्रॉमा, मुक्का मार वगैरे जर लागला तर ती मेडिसिन्स पण बनवलेली जाते. टणटणीचा पाला आपल्या आजूबाजूला बहुतेक ठिकाणी माउंटन्सला जर शेतकरी असतील किंवा जे डोंगरी भागात राहतात त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे, त्या टणटणीच्या पाल्याच्या ज्यूस पासून अर्निका मेडिसिन बनवली जाते. म्हणजे हे नैसर्गिक स्त्रोत आहेत जे वनस्पतींचे, त्या वनस्पतींपासून होमिओपॅथिक मेडिसिन्स या बनवल्या जातात. दुसरा स्रोत अगर बघायला गेलो तर खनिजांपासून सुद्धा होमिओपॅथिक मेडिसिन्स हे बनवले जातात. नैसर्गिक खनिज जे पण काही आपल्या पृथ्वी तलावावर निसर्गामध्ये अवेलेबल्स आहेत त्या खनिजांपासून सुद्धा होमिओपॅथिक मेडिसिन्स बनवले जातात. त्याच्यामध्ये जर बघायला गेलो आपण, मेटल्स आहेत, नॉन मेटल्स आहेत. मेटल्समध्ये जर बघायला गेलं तर तुम्हाला कॉपर, तांब्यापासून मेडिसिन बनवलं जातं, सोन्यापासून मेडिसिन बनवलं जातं, सिल्वरपासून मेडिसिन बनवले जातात, स्टील पासून सुद्धा मेडिसिन बनवलं जातं. नॉन मेटल्समध्ये जर बघायला गेलं तर वेगवेगळे जे काही क्षार्स आहेत, क्षारापासून सुद्धा मेडिसिन बनवले जातात. जसं की नायट्रम आहे, खाण्याचं मीठ आहे, समुद्राचं मीठ आहे, त्यापासून सुद्धा मेडिसिन्स बनवले जातात. कापूर, कोळसा, चुनखडी, रेती ही प्रोसेस असते. ती प्रोसेस आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू. कशा पद्धतीने ते बनवले जातात, कशा पद्धतीने त्याचा वापर केला जातो. होमिओपॅथीचे स्त्रोत मध्ये जर अजून बघायला गेलं तर एक प्राण्यांपासून सुद्धा होमिओपॅथिक मेडिसिन्स बनवले जातात. प्राण्यांपासून जर होमिओपॅथिक मेडिसिन्स बघायला गेलो, ओफिडिया असतील, साप असतील, इन्सेक्ट्स असतील, हेल्दी अॅनिमल्स असतील तर त्यांच्यापासून सुद्धा होमिओपॅथिक मेडिसिन्स बनवले जातात. सापांच्या बाबतीत जर विचार करायला गेलं, सापांचं जे काही विष असतं, विषाचा अर्क घेऊन होमिओपॅथिक मेडिसिन्स बनवले जातात जे की तब्येतीसाठी हानिकारक नसतात, आरोग्यासाठी हानिकारक नसतात. दुसरं अगर बघायला गेलो तर इन्सेक्ट, जे काही मधमाशी आहे, मधमाशींचं जे काही डंक आहे किंवा इन्सेक्टचा जो काही विष आहे त्याचा एक छोटासा कण घेऊन सुद्धा होमिओपॅथिक मेडिसिन्स बनवले जातात. त्याची एक प्रोसेस असते. त्या प्रोसेसद्वारे त्याला पोटेंटाइज करून त्याच्यामध्ये क्रूड फॉर्म कमी ठेवून क्वालिटी ऑफ मेडिसिन्स वाढवले जातात आणि गुणवत्ता त्यामध्ये वाढवून रुग्णांना बरं केलं जातं. तिसरं अगर बघायला गेलं तर हेल्दी सिक्रिशन्स जे काही आहे अॅनिमल्सचे, त्या सिक्रिशन्स पासून पण होमिओपॅथिक मेडिसिन्स बनवले जातात. जसं की गाईचं दूध आहे, म्हशीचं दूध आहे, बकरीचं दूध आहे, ह्या सोर्सेस पासून सुद्धा होमिओपॅथिक मेडिसिन्स बनवले जातात. कुत्र्यांची जी लाळ आहे त्यापासून सुद्धा होमिओपॅथिक मेडिसिन्स हे हेल्दी सिक्रिशन्स पासून बनवले जातात. असेच अजून काही तुम्हाला व्हिडिओज हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही इन्फॉर्म करू शकता. पुढच्या काही होमिओपॅथिक रिलेटेड व्हिडिओसाठी तुम्ही मला कनेक्टेड राहा. थँक्यू सो मच.